नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला ॲपलचा जॅम करून दाखवणार आहे. मुलांना हा ब्रेडशी पोळीशी असा आवडतो. तर आता सध्या सीझन आहे ॲपलचा, छान ॲपल आलेले आहेत. तर आपण त्याचा जॅम करणार आहोत. त्याच्यासाठी ही मी स्वच्छ धुवून वगैरे घेतली आहे. आता आपण प्रथम ते सोलून घेऊया. सोलायची आणि किसायची, मग बाकीची कृती. बघा, असं मी तर सोलून घेते. एका बाजूला सोलायचं नाही, लगेच किसायचं नाही तर ते काळं पडतं म्हणून. तुम्हाला मी एक किसून दाखवते आणि मग बाकीची पटापट किसून घेतो मी. हे आता अर्धा किलो ॲपल आहेत. किसून दाखवते आणि मग बाकी अशी सोलून किसून घेते. आता आपण एका कढईत अगदी पाव चमचा तूप घातलंय. तूप एवढ्याचसाठी घातलंय मी. त्याच्यात दालचिनी आणि लवंग जरा परतून मग हा किस त्याच्यात टाकणार आहे. आपली ही दालचिनीचा तुकडा आणि लवंग तुपात चांगली परतली गेली आहे. आता मी त्यावर हा सफरचंदाचा किस घालणार आहे. कलर बदलतो त्याच्यामुळे झटपट करायचं. हा परतून आपण त्याला शिजवायचं आहे. एकदा परतून घेणार आणि मी त्याच्यावर झाकण टाकणार आहे. झाकण टाकून आपण छान त्याला शिजवून घेऊया. वर झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवणार, थोड्या वेळानं परतून असं छान आपण शिजवून घेणार आहोत. त्यानंतर मग त्याच्यात आपण साखर घालायची. तर याला साधारणपणे मी 300 ग्रॅम साखर घालणार आहे अर्ध्या किलोला. तर मी झाकण ठेवते. किती बावलं आहे ते. अजून थोडं शिजलं की मी त्याच्यात साखर घालणार आहे. आणि साखर घालून चांगला व्यवस्थित आटला आणि कोमट झाला की आपण त्याच्यावर लिंबू रस पिळायचा आहे. अजून थोडं शिजायला हवं आहे. मी पुन्हा झाकण ठेवते. हे बघा, आता सफरचंद चांगलं शिजलं आहे छानपैकी. कमी पण झालं, चांगलं शिजलं आहे, त्याला पाणी सुटलं आहे. आता आपण लवंग आणि दालचिनीचा वासही छान येतो आहे. तर आपण त्याच्यात ही साखर घालणार आहोत. छान आपण आटवून घ्यायचं आहे. कलर बघा किती छान दिसतोय तो. यामध्ये वेलचीची जरूर नसते कारण आपण दालचिनी टाकलेली आहे. हा सुंदर वास येतोय.
कलर आला तो. आता आपण केशर घातलेलं आहे त्याच्यामुळे त्याला कलरही छान आला आहे. हे बघा, केशराच्या काड्यामुळे रंग एकदम छान आला आहे त्याला. हा अजून ह्या पातळ आहे, जेव्हा पूर्ण असा सुखेल पडता नाही खाली तेव्हा आपण हा थांबवायचा आहे जाम. त्यामुळे अजून थोडा वेळ व्हायला हवा आहे. अजून एक 5 मिनटात आपला जाम तयार होईल. मस्त गोल्डन कलर आलेला आहे. आता आपला हा जाम तयार झालेला आहे. आता आपण खाली उतरणार आहोत. एकदम हा बघा असा सुंदर झालेला आहे. पाक वगैरे त्याच्यात काही शिल्लक नाही, सगळी साखर वगैरे व्यवस्थित मिळालेली आहे आणि असा सुंदर आपला जाम तयार झाला आहे. आता आपण खाली उतरणार आहोत. दिसतोय बघा केशरी. तर यामध्ये मी 1 चमचाभर चवीसाठी लिंबूचा रस घालणार आहे. उकळताना केव्हाच घालायचा नसतो कारण कडू होतो पदार्थ, त्याच्यामुळे हे नंतर घालायचं. एकदम चव याची छान येते. आपला हा जाम तयार आहे. थंड झाला की आपण बरणीत भरून ठेवायचा. छान मुलांना अगदी आवडीचा डब्याला द्यायला सुद्धा पोळीबरोबर छान लागतो. असं आपला जाम तयार आहे. पण नंतर तो बरणीत भरूया गार झाला की. आता आपला हा जाम तयार आहे, थंडही झालेला आहे. आता आपण तो बाटलीत भरून टाकणार आहोत. त्याच्यासाठी जे दालचिनीचा तुकडा, लवंग जी घातलेली होती ती आता मी काढून टाकणार आहे. 2-3 लवंगा 2 टाकले आहेत, ते म्हणजे असं काढून टाकायचं आणि त्याचा वास सुद्धा लागून झालेला आहे. लवंगा कुठे ते शोधते. हे आपण बरणीत भरून टाकणार आहोत. त्याच्यासाठी हे आपलं ग्लास आहेच. हे बघा किती सोपं जातं भरायला ते. मी चमचा घेते, एक असावा सुखा व्यवस्थित चमचा घ्यायचा, नाहीतर खराब होऊ शकतो आपला जाम. किती सोपं जातं बघा भरायला. आपला सफरचंदाचा जाम खाण्यासाठी तयार झालेला आहे बघा. बाटलीत भरून आपला झालेला आहे. आणि आता आपण ही बाटली झाकण लावून ठेवून द्यायची. नेहमी गार झाल्यावरच मात्र भरायचा. फ्रीजमध्ये ठेवलात तर अगदी 6 महिनेसुद्धा हा जाम टिकू शकतो व्यवस्थित, काही प्रश्न नाही, कारण हा पक्का शिजवलेला आहे व्यवस्थित. त्याच्यामुळे तो 6 महिनेसुद्धा टिकू शकतो. हा आता माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कसा वाटला तो. धन्यवाद.